संविधान दिलं असे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महामानवांना मी वंदन करतो आणि माझ्या भाषणाला सुरुवात करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जो समाज आपला इतिहास लिहू शकतो तो समाज कधीच इतिहास बनू शकत नाही. जेव्हा जेव्हा अन्याय अत्याचार जास्त होतो व तो वाढत जातो त्या अन्यायाला मोडीत काढण्यासाठी एक नवी शक्ती जन्म घेते आणि हेच घडलं 31 मे 1725 रोजी. माणकोजी शिंदे व सुशीलाबाई यांच्या पोटी एक मुलीने जन्म घेतला आणि त्या मुलीचे नाव ठेवण्यात आलं अहिल्या. अहिल्याचे बालपण लढाई खेळण्यात, युद्ध कला शिकवण्यातच गेले. अहिल्याचे जन्म 31 मे 1725 रोजी झाला व तिला शिकवण्यात आले की आता फक्त युद्ध करायचं, मुलींनी पुढे जायचं आणि सती प्रथा हा कायदा मोडायचा. त्यांनी हीच ती महिला होती जिने एका हातामध्ये शस्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र घेऊन 29 वर्ष राज्यकारभार सांभाळला. तिचा विवाह 8व्या वर्षी झाला व तिने एका मुलाशी विवाह केला. त्या मुलाचे नाव होते खंडेराव. खंडेराव खूप पराक्रमी योद्धा होते, पण 1754 मध्ये त्यांना वीरमरण आले. त्यावेळी सती प्रथा होती, पण मल्हाररावांच्या सांगण्यावरून सती प्रथा मोडीत काढली आणि त्या सती गेल्या नाही. सर्वात जास्त खूप त्रास झाला यांना. या हयातीत असताना यांचा मुलगा, जावई, पती यांचे निधन झाले होते आणि त्यावेळी त्यांच्या कुटुंबामध्ये पुरुषच उरला नाही. त्यामुळे त्यांनी ठरवले आपणच स्वतः राज्यकारभार सांभाळायचा. त्याचा फायदा घेऊन राघोजी पेशवे यांनी ठरवले की 50,000ची फौज घेणे आणि यांच्या राज्यावर चालू नये. पण यांना सांगितले गेले. अहिल्याबाईंनी त्यांना सांगितले की म्हणाल्या, जर तुम्ही आमच्यासोबत युद्ध केलं, जर एका वेळेस आम्ही हरलो तर आम्हाला कोणी काही म्हणणार नाही, पण तुम्ही हरला तर तुम्हाला सारे जग नाव ठेवेल, कारण तुम्ही एका स्त्रीकडून हरला गेला. रणांगणात एखाद्या शत्रूला रणांगणात पराभूत करण्यापेक्षा मनात पराभूत करायचं, कारण मनात पराभूत झालेला शत्रू कधीच रणात उभा राहू शकत नाही हे अहिल्याबाईला माहित होतं. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो.